नमस्कार. आपण आज गिरणी कामगारांना नमस्कार. गिरणी कामगार सर्व गिरणी कामगारांना माझा नमस्कार. आणि तसाच सरकार गव्हर्नमेंटला सुद्धा गव्हर्नमेंट अजून झोपलेलं आहे. आम्ही वैकुंठाला जायची बारी आली तरी गव्हर्नमेंटला जाग येत नाही. जर तुम्ही आमचा निर्णय घेत नसाल तर दिल्लीला मोर्चा काढून उपोषणाला बसलं जाईल, हे लक्षात ठेवा. सगळे गिरणी कामगार ह्या अवस्थेत फुकट रेल्वेने येतील, किती दिवस बंद करायचं ते बंद करून ठेवा. बर पुढे बोला. मी सेंचुरी मिल मध्ये कॅन्टीन ऑटोला 10 ते 15 वर्ष काम केले. परमनंट होतो ऑटोला. पात्र झालाय ना तुम्ही? हा, परमनंट होतो. असून सुद्धा मिळत. तुम्हाला दम लागतो का? अरे बापरे बापरे. भाऊ तुम्हाला काय बोलायचे? बबन दगडू सावंत. भाई जोरात बोला जेवल्यासारखं. आज जवळ 95ला मी राजीनामा देऊन सुद्धा अजून मला घर मिळालं नाही. परमनंट इलेक्ट्रिशियन मिलला होतो तरी अजून काही मला मिळालं नाही. आज रूम मिळत करून आता 30-35 वर्ष होत आली तरी पण अजून कुणी लक्ष देत नाही. तरी रूम नसली द्यायची तरी रक्कम ही मुंबईत काय दर असेल त्याप्रमाणे मिळावी अशी गिरणी कामगारांची इच्छा आहे. नाहीतर सगळे मतावर बहिष्कार टाकणार अशी गिरणी कामगार सगळ्यांची इच्छा आहे. हे सातारा जिल्ह्यातले गिरणी कामगार मुक्काम पोस्ट मरळी तालुका कराड ह्या गावातले हे गिरणी कामगार आज काठीवरती आले आहेत आणि त्यांना घर मिळावं अशी सरकारची इच्छा आहे. त्यांची इच्छा आहे मुंबईतच घर मिळावं, पण कधी मिळणार ह्यासाठी ते वाट पाहत आहेत. किंवा त्यांना काय घराची किंमत असेल ती सरकारने अदा करावी अशी त्यांची कळकळीची विनंती आहे. हे तात्या हे सुद्धा गिरणी कामगार आज काठीवर आलेत. पायाने त्यांना चालता येत नाही. तुमचं कळंबेकर नाव का ना? हां, कळंबेकर. हे साळुंके दिनकर साळुंके आणि हे बबन साळुंके हे एकाच गावातले गिरणी कामगार. तरी सरकारने यावरती गिरणी कामगाराचा विचार करावा आणि सर्व गिरणी कामगारांनी अशा गिरणी कामगारांना न्याय देण्यासाठी वारसांनी पुढे येऊन संघर्ष करावा. ह्यांची तर अशी इच्छा आहे दिल्लीला जाऊन उपोषण करायचे. काय साळुंके? पण आता होणार आहे का तुम्हाला दिल्लीला जायला? काय रस्त्याला होईल ते गव्हर्नमेंट लावेल सोय आमची. बरं, काठीवरून चालता येईल का तुमच्या काठीने? घरच्या माणसाला तरी कशाला शेवटचा खर्च करील गव्हर्नमेंट. शेवटचा खर्च म्हणजे मैताचा शेवटचा. हा, आज आपण चापळ या ठिकाणी आलो आहोत. रामदास स्वामी यांचं गाव चापळ विभागात माझगाव या ठिकाणचे गिरणी कामगार चापळ फाट्यावरती आपल्याला भेटले आहेत आणि त्यांच्या म्हणण्यानुसार आपण हा व्हिडिओ तयार करत आहोत. हे चापळ गाव 5.5 किलोमीटर अंतर आहे आणि इथून पुढे चिपळूण गाव आहे, पाटण गाव आहे, माझगाव हे त्यांचं गाव आहे. आणि हे गिरणी कामगार हिमने साहेब हे सॉनमिलमध्ये कामाला होते 1990 ते 1994 शेवट बंद झाली काळातला. बरं, तुमची यांची व्यथा जाणून घेण्यासाठी आपण ह्या चापळ फाट्यावर आलो आहेत. आणि सातारपासून मला वाटते 50 किलोमीटरवरती हे गाव असेल मला वाटतं. हनुमान थिमणे माझं गाव तालुका पाटण जिल्हा सातारा. मी कुर्ला स्वानमध्ये मी काम करत होतो. काम करत असताना मिल बंद झाल्यानंतर आम्ही घरी निघून आलो. आम्ही दुर्गम भागामध्ये राहतो. आमचा सरकारनं विचार करावा त्याबद्दल आम्ही आता बेकार आहे. बरं, पुढं आणि सर्व मिल कामगारांना मोफत घरं द्यावावी अशी माझी विनंती आहे. नमस्कार, मी संदेश दिलीप कांबळे, राहणार उरुल, तालुका पाटण, जिल्हा सातारा. माझे सासरे श्री नारायण रंगू जाधव हे युनायटेड मिल नंबर 1 मुंबईला मिलमध्ये कामाला होते. 1969 ते 90पर्यंत त्यांनी काम केलेलं आहे. आणि सरकारने त्यांच्याबद्दल काहीतरी हा विचार करावा की आज त्यांचं वय झालेलं आहे, 85 वर्ष वय आहे त्यांचं. त्यांना उठता बसता येत नाही आणि सरकारने त्याबद्दल त्यांचा विचार करावा. आणि इतर जे गिरणी कामगार आहेत त्यांचीसुद्धा परिस्थिती एकदम बिकट आहे.
त्यांच्याबद्दल सरकारने सहानुभूतीपूर्वक विचार करावा ही विनंती.